नमस्कार, मी साटम. रावळपिंडीचं स्टेडियम पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं अशा प्रकारची न्यूज माझ्याकडे आत्तापर्यंत आली आणि मला थोडासा जास्त रोमांच झाला म्हणून मी इथे येऊन बसलो आहे गडग्यावर. आणि युद्धाच्या बातम्या इथे यायला थोडासा वेळ लागतो आणि एक्झॅक्ट सिच्युएशन कळत नाही. त्या सिच्युएशनची जी इंटेन्सिटी आहे ना ती इथे लक्षात येत नाही आहे. म्हणून इथे येऊन बसलो होतो. थोडा वेगळ्या जागेवर येऊन बसूया आणि बघूया खरोखर युद्ध कशा प्रकारे चाललं आहे त्याबद्दलच्या लाईव्ह न्यूज बघत होतो. तेवढ्यात मला एक गोष्ट दिसली ती तुम्हाला दाखवतो. आता त्यासाठीच आता लगेच व्हिडिओ बनवायला घेतला. तर इथे घे ना, इथे घे जरा दाखवतो. हे बघा, खूप लोकांना वेगळं वाटेल. हे काय आहे? सापाचं कातडं. आता कुठला साप आहे तो गेस करणं थोडंसं मुश्किल आहे. हे बघा, हे बघा, हे तोंड आहे. साप इथून गेलं वाटते. हा डोळा, हा बहुतेक हा डोळा आहे बघा. आणि हे कातड आहे. हा केवढा होता तो आता बघूया. टाकून दे. हा बघा, मोठा. तर तुम्हाला काय माहिती असेल हा कुठला साप आहे त्याबद्दल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि हो, युद्ध आपण जिंकणार आहे. जरी झालं तरी मला नाही वाटत होईल असं, कारण समोरच्या पार्टीमध्ये कॅपॅसिटी नाही आहे युद्ध करायची. आणि जरी झालं तर आपण जिंकणार इतकं मात्र खरं आहे. बाकी हर हर महादेव.